नवीन वर्षात राज्यात मिनी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे। राज्यातील 29 महापालिका 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत्या वर्षात रंगण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं तयारीही सुरू केली असून महापालिकेच्या 100 जागांवर मागणीही करण्यात आली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर नव्या वर्षात राज्यात महापालिकांचा आणि जिल्हा परिषदांचा रणसंग्राम रंगणार आहे। राज्यातील 29 महापालिका आणि 257 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या वर्षभरात होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी सुरू होणार आहे। कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू होतील। मुंबई पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या या निवडणुका महायुती आणि मवियासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतील। यंदाच्या वर्षी कोणत्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत बघूया। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर आणि परभणी। मुंबई महापालिका निवडणूक ही यातील सर्वात महत्त्वाची निवडणूक असेल। महायुतीला विधानसभेत मिळालेल्या यशानंतर शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर असून मुंबईत संघटनात्मक बांधणी सुरू करण्यात आली आहे। महायुती एकत्र निवडणूक लढल्यास 100 जागा लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केली आहे। अगदी स्पष्ट सांगायचं तर ज्याप्रमाणे आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी 15 दिवसापूर्वी मीटिंग घेतली होती, जेवढे काही माजी नगरसेवक आमच्याकडे आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही 100 जागांवरती तर नक्कीच लढणार आहोत आणि या 100 मधले 90 पेक्षा जास्त जिंकून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। तर मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आणणार असं भाजप नेते सांगतात। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनंही मोर्चे बांधणी सुरू केली आहे। 29 महानगरपालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुराही उडणार आहे। तर नवीन वर्षात कोणत्या निवडणुका होणार आहेत पाहूयात। 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्या। यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका या स्थानिक नेते आणि मंत्र्यांसाठी महत्त्वाच्या असतील। कोणत्या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत बघूयात। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा। महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल। या निकालानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान 3 महिन्यांचा वेळ सरकारला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुका या नव्या वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे। थोडक्यात 2025चं वर्षही राज्यात निवडणुकांचं वर्ष असेल। सुशांत सावंतसह पुढारी न्यूज, मुंबई।